नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा खलबत्ता घेतो, त्यात माझ्या कवितेची मिरची टाकतो, मग आलेल्या मान्यवरांचे शेंगदाणे छान भाजून घेतो, ते टाकतो, आणि मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा लसूण टाकला आणि सगळे एकजीव करून कचा 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 ठेचून काढलं की झाला आपला तज्ञ ठेचा तयार. उफ, सो स्पायसी. जस्ट लाईक इट. मोरे ढुशू, जा ना तिकडे. आज ह्यांना जाऊ दे तिकडे, आपण थांबूया ना इकडे. हॅलो, थांबा. अरे काय काय करता, काय चाललंय? हॅलो, काय इंट्रोडक्शन करून दिलं तुम्ही? सर. लसूण ठेचा काय? वो मेरी स्टाईल आहे सर, असं वेगवेगळं क्रिएटिव्ह रचत असते मी. नाही, चांगली गोष्ट आहे क्रिएटिव्ह रस्ता, पण तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझे शेंगदाणे भाजून घेतलेत पटकन. असं नका करू. हे ना, आपण ज्या चर्चेसाठी इथे आलेलो आहोत आपण ती सुरुवात करायला हवी की नाही? हो लगेच सुरू कर. काय असं कसं? काय? तुम्ही आमचा कार्यक्रम बघत नाही वाटतं? नाही पाहिला, नाही पाहिला. असं काय करता सर? कार्यक्रमाची सुरुवात नेहमी माझ्या कवितेने होते. हो? आता जर का कविता झाली नाही ना, लोक सेट पेटवून देतील. बापरे, एवढं कवितेसाठी? अर्थात, म्हणजे काय. मग सादर करा, मग सादर. तर मंडळी, आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे करत रहा. ऐका हा. करत रहा थांबू नकोस तू, करत रहा. करत रहा थांबू नकोस तू, करत रहा. तहान लागेल, भूक लागेल, थांबू नकोस तू, करत रहा. दम लागेल, घाम येईल, तू थांबू नकोस तू, करत रहा. हात दुखेल, घसा सुकेल, तू मात्र करत रहा. झोप येईल, झोपू नकोस, बरं का? हा, झोप येईल, झोपू नकोस, डोळे बंद कर आणि करत राहा. वय होईल, झेपणार नाही, पण मरेपर्यंत तू करत राहा. जबरदस्त. आज ना उगाच काहीतरी करावं वाटतंय. हॅलो, एक मिनिट. काय काय उगाच काहीतरी कर. एक मिनिट, मला सांगा, करत राहा, काय करत राहा? प्रयत्न सर, यशस्वी होण्याचे प्रयत्न करत राहा. अरे मग तसं म्हणा ना. नाही सर, यशस्वी होण्याचे प्रयत्न करत राहा सर, मीटर मध्ये बसतच नव्हतं ना सर. अरे जे आहे कवितेत ते जर बोलला नाही तर कसं चालेल? ते म्हणायला हवं की नाही प्रयत्न करत राहा, तेच म्हणाला नाहीत तुम्ही. उगाच ही कविता केलीत तुम्ही, आणि ह्या कवितेसाठी जर ऐकलं नसतं तर लोकांनी सेट जाळला असता. हो सर, अर्थात. अरे मग एकदा ऐकू आणि जाळून टाकू द्या सेट. असं काय आणि नेमकं ही कविता तुम्ही ज्या कागदावर लिहिली असेल त्याच्यावर एकदा उभं राहा जळत असताना, बास सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुमचा गैरसमज होते सर, विषयाला धरूनच कविता आहे सर ही. विषयाला मारून कविता आहे ही. जर प्रयत्नावरची कविता आहे तर त्याच्यात प्रयत्न असले पाहिजे. हरकत नाही. आपण चर्चेला सुरुवात करूया. लगेचच Yes. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि अर्थातच प्रयत्नांचं महत्व सांगायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मान्यवर पृथ्वी प्रयत्ने आडनाव नाहीये माझं, परतने आडनाव आहे माझं. माहितीये सर मला, मी कोटी केली. नका करू. काय होतं, तुम्ही कोटी करता मग एडिटर स्किट कापून छोटी करता. असं महत्वाचं काय आहे, विषय महत्वाचा आहे, चर्चा महत्वाची आहे. मी त्याला सुरुवात करतो, चालेल? हो अगदी. अत्यंत महत्वाचा विषय. वा वा वा. मगाशी मी आलो तेव्हा मला फारच असं वाटलं की 5च प्रेक्षक आहेत आणि कसं बाबा होणार आहे चर्चा, पण 5च प्रेक्षक असून जिज्ञासू दिसतात. येस सर. सर, आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. बोला. पिंकीने बालूचे कान पकडिता पिंटू कलवले. काय आहे विषय आपला? पिंकीने बालूचे कान पकडिता
पिंटू कलवाले. एक मिनिट सर, मुळात मला कळत नाही, जर पिंकीने बाळूचा कान पकडला तर पिंटू कशाला मरायला कळवळतोय? पिंटू आणि बालू हे मित्र आहेत ना, त्याच्यामुळे ते एकदम एकदम घट्ट मित्र आहेत ते. लॉजिक देऊ नका, चुकीचं वाचताय तुम्ही. लॉजिक देऊ नका याला. काय वेगळं लिहिलं आहे, शांतपणे वाचा. काय लिहिलं आहे? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं लिहिलंय ना? अच्छा लिहिलंय. असंच लिहिलेलं आहे सर. हे तुम्ही ऐकलंय का कधी आयुष्यात? अरे नाही ना. बसा खाली, बसा खाली, बसा खाली. नाही ऐकलं म्हणजे? अरे एवढी प्रसिद्ध म्हण आहे ही. हो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजे काय? तर आपण अथक प्रयत्न करत राहिलो तर यश निश्चित मिळणार. वा वा वा. वाळूचे कण रगडत राहिलो तर त्यातून तेल सुद्धा गळेल. पण बोंबलाय वाळूत कशाला तेल काढायचे? गरजच नाही ना. गरजच नाही. 2 बियर घ्यायच्या चिल्ड मध्ये बॅमटावर करून वाळूत पडून राहायचं. तेल काढायचं तर सोयाबीनचं काढा, शेंगदाण्याचं काढा, ज्याच्यातनं शोर शॉट तेल निघणार आहे ते घाशीत बसा ना. वाळू कशाला बोंबलाय घाशीत बसताय? असं नाही, तुम्ही शब्दशः घेतलं. मी कवी कल्पना सांगत होतो फक्त. तर प्रयत्नांबद्दल आपण बोलतोय. लक्षात घ्या, प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? यश मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? वाळूचे कण रगडायचे, तेल गळायचं, काय करायचं बाबा? बरंच प्रश्न पडतो. लक्षात घ्या, असं म्हणतात थांबला तो संपला. कोण म्हणतं? म्हणतात असं, थांबला तो संपला. मला नाही म्हणलं कोण. अरे काय तुम्हाला पर्सनली येऊन म्हणणार आहे का कोणी? ते ए बाबा ए थांबला तो संपला असं कोणी बोलणार आहे का वेगळं? नाही, थांबा ना. सर, आमच्याकडे उलट बोलतात. काय संपला तो थांबला. म्हणजे? ज्याचा पेट्रोल संपला तो जागच्या जागी थांबला. काय? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. होय होय. मी याला काय उत्तर देऊ आता? मी ह्याला नाही, पॉम पॉमचं उत्तरच नाही आहे माझ्याकडे. शब्दशःच घेत आहेत सगळ्या गोष्टी. थांबला तो संपलाचा अर्थ वेगळा आहे माझ्याकडे. थांबला तो संपला म्हणजे मी काय सांगत होतो की बाबा आपण आयुष्यात प्रयत्न करायचे, थांबवले तर आपलं आयुष्य संपू शकतं. सोपं उदाहरण देतो. आपण पोहतो की नाही? माणूस हातपाय मारतो म्हणून तो पोहतो. हातपाय मारायचे थांबवले तो बुडतो. बुडतो? हा, पोटावर त्याने भोपळा बांधून प्यावायला जायचं ना. नाहीतर काय? प्यावताच येत नाही, पाण्यात कशाला उतरला तो? अरे नाहीतर काय, ह्याच्या आईला असली धरून धरून सडकून काढली पाहिजे दिल्या का? कोण? का ही असली पाहुणं काय गरज आहे का? शायनिंग मारायची, रिला करीत जायचं, पाण्यात जाते ती वाहून बोंबलत. मग आई बाप इकडे वाट बघते ती घरी, त्यांचं पडलेलं नाही असली. जा मग त्यांना वाचव जा. कशाला मारायला? थांबा ना जरा. कशाला? मला कळतच नाही हा विषय आहे का? मी कशाबद्दल बोलतोय? आता कोणतरी पोहताय आणि कोणतरी बुडताय हा विषय आहे का? सांगतोय ना. मग तिथं अर्थ समजून घ्या की नाही. प्रयत्न म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत एफर्ट्स म्हणतो, हिंदीमध्ये कोशिश म्हणतो, आणि तेलुगू मध्ये तो तोकडे कशाला मारायला मला कळत नाही. तुम्ही विचारताय वेगळ्या भाषेतलं. जरा प्रयत्न करा जरा. अरे मला नाही येत तेलुगू. तुम्हीच म्हणलात ना प्रयत्न केल्यावर तेलही गळे. प्रयत्न करा. अरे तेलुगू गळे कसं काय असू शकतं मला कळत नाही. अरे तुम्ही थोडा प्रयत्न करा ना. थोडा करा, कशाला टेन्शन घेतो? मला नाही करायचे प्रयत्न. गप्पा बसा. बघा करू. अरे सगळे म्हणतात तर करून बघा ना प्रयत्न. तुम्ही काय म्हणत होतो की हे प्रयत्न करणं किती गरजेचं आहे लक्षात घ्या. प्रयत्न करतो म्हणजे आपण काय करतो बाबा? तुमच्यापैकी कोणी असं आहे का की जे खूप प्रयत्न करतात, एखादी गोष्ट मिळावी म्हणून खूप प्रयत्न करतात, पण ती गोष्टच साध्य होत नाही? असं कोणी? हा सर, म्हणजे मी असं ना दररोज मी प्रयत्न करतो, म्हणजे दोरीवरनं उड्या मारतो, असा बांबू दिसला की लगेच मी लटकतो, पण एवढा प्रयत्न करतो मी, माझी उंचीच वाढत नाही हो. हो पण सर, हे वय तुमचं उंची वारण्याचं नाही, तुम्ही वारण्याचं आहे. शांतता. विनोद झोपलाय. अरे गप्पा बसा जरा, गप्पा बसा. रात्या मुलासारखं वागतात काहीतरी कळत नाही मला. विषय अत्यंत महत्वाचा आणि काहीतरी भलतच चाललेलं आहे. तुम्ही मार्गदर्शन करा. हा करतो. हा. तर मी म्हणत होतो की जर खरंच कुणी असं असेल जे अनेक प्रयत्न करतायत पण खरंच काहीच साध्य होत नाही, असं कुणी आहे का? जेन्युइनली कुणी आहे का? आहे. म्हणजे म्हणजे बोलावलं. अरे ते नीट बोलावलं काय? नीट बोलावं. नाही बोला. मी सर काय करतोय, सकाळचं जिमला जातोय 2 तास. मी रिमटून जिम हाणतोय 2 तास निबडून एकदम. पण काय होतंय सर, घाम बी मिळतोय, पण ती ही 6 पॅक काय होत जाय ती.
हा जेन्युन प्रश्न आहे सर. काय उत्तर द्याल सर? एवढे एक्सरसाइज करतात तरी त्यांचे 6 पॅक येत नाहीयेत. नाही नाही, प्रश्न खरं तर व्हॅलिडच आहे की जर तुम्ही जिम करताय आणि किती तास करता जिम? 2 तास निवडून आणतो जिम. 2 तास रोज करता? हो. तरी तुम्ही जिम नंतर काय करता? 3 बियर पितोय चिल्ड मध्ये. एवढे मग कशाला मारायला तू जिम करतो रे? जिम करतो आणि परत बेर. सगळं आयुष्य तुझं दारूभोवतीच गेलेलं आहे का रे? सगळं आयुष्य दारूभोवती गेलेलं आहे तुझं. नाही प्यायची दारू. दारू वाईट. दारूमुळे तुम्ही मरणाच्या दारात पोहोचाल. दारू नाही प्यायची. जिम करताय, जिम करा, 6 पॅक्स येणार. तुम्हाला कळतंय का? तुम्ही प्रयत्न चांगल्या गोष्टीचे करतच नाही आहात. मुळात माणूस दारू प्यायला लागल्यानंतर तो प्रयत्न करायचा थांबवतो. सर काय? माझं असं नाहीये. गुड. मी रोज प्रयत्न करतो. मी रोज प्रयत्न करतो की आज 5 पेग पियायचे, पण 4थ्या पेगलाच पडतो. मी काय करायचं? अडकलात की नाही? ए बावळ, तू अडकशील एक दिवशी. काय मला काय दारू पिऊन गाडी चालवत असशील तर अडकशील ना रे बाबा. असं नाही करायचं. तू ड्रायव्हर आहेस म्हणालास की नाही मगाशी, मग दारू कशाला पितोस? मुळात दारू पिऊन गाडी चालवू नये. चालवत पिल चालती काय? येणार काय तू जरासा? काय मी कशावर बोलतोय कळतंय का तुला? प्रयत्नांवर बोलतोय की नाही? तुम्ही सगळे वाईटच प्रयत्न कसे आणताय समोर? काय चाललंय? काय माणसं आणलेली आहेत मला कळत नाही. तुम्ही चांगले प्रयत्न पण करा ना कधीतरी. एडिसन माहितीये का? एडिसन शास्त्रज्ञ होता ज्याने बल्बचा शोध लावला. 1000 प्रयत्न केले त्याने बल्ब शोधण्यासाठी, 1000. पण त्याला जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला, मी 999 वेळा अपयशी नाही झालो, तर बल्ब न पेटण्याची कारणं मला मिळाली. वा वा, क्या बात. काय थोर माणूस ना. 999 कारण मिळाली. असं पाहिजे माणसाने ना, शोधलं पाहिजे. एवढं कार्ड देतेस कोणाला? येडसनला. कोणाला देऊ हे कार्ड? येडसनला द्या की. येडसन? का द्यायचंय मी त्याला हे कार्ड? ती काकांचं दुकान आहे आमच्या. हं. काय लागलं बल्ब, ट्यूब लाईटा, समजा लाइटिंगच्या माळा बिळा, 0 बल्ब लागलं सगळं देतो आम्ही. तू काही वेडा आहेस का? तू एडिसनला बल्ब वाल्याचं कार्ड देतोय? त्यांचं कसं, त्यांचं पण बिन आमचं A1 क्वालिटीच असते, गॅरंटेड मालिक. अरे वेडा आहेस का माणसा? ए माणसा, या एडिसनने बल्बचा शोध लावला म्हणून आज तुझ्या काकाचा धंदा सुरू आहे. वा घराकडं याला त्याने शोध लावला नसता तर काय काका का उपाशी मेला असता होय? काय सांगता येईल का? 50 एकर शेती आहे आमची. बल्ब सकाळी इकत गेलं काका त्याला. सोडून द्या असलं. आमचा नाही नाद करायचा तुम्ही. ए बाबा, एडिसन कोण समजतोयस तू? तुझ्यासोबत बैलगाड्याच्या शर्यतीत हरलेला माणूस आहे का कोणी? एडिसन आहे तो. एडिसन, थॉमस अल्वा एडिसन, शास्त्रज्ञ होता फार मोठा. त्याच्या घरी असेल तो. त्याच्या घरी कसं असेल? साताऱ्यात कुत्र तरी विचारतं का त्याला? हा? आमचं का अरुण अप्पा माने सातारा अक्का थरथर का? इगोवर काय घेतोस रे तू? इगोवर काय घेतो? अरुणप्पा माने ओळखत असतील त्यांना, ग्रेट आहेत ते. पण थॉमस अल्वा एडिसन, जरा विचार कर ना कोणाबद्दल बोलतोय आपण. माहितच नाही ज्या माणसाला, तो माझ्याशी भांडतोय. ठेवा तुमचं कार्ड तुमच्याकडे. बल्बला विषय भरकटवताय काहीतरी, मला कळत नाही. हेच बोलतोय मगापासून. आपला विषय भरकुटतोय सर. हो हो. आपला जो आजचा विषय आहे ना, त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. Yes. चल. प्राजक्ता मालीने फरसान काढीचा भेलही मिले. काय विषय? आजचा आपला विषय आहे प्राजक्ता मालीने फरसान काढीचा भेलही मिले. नको ना खाऊ फरसाण. तू खाते चरबी यांची वाढते. नको ना खाऊ तू फरसाण. आणि तुम्ही मूर्ख आहात का? काय लिहिले? प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं लिहिलंय की नाही? खाली बसा, खाली बसा. येता खुर्चीच्या वर नाही खाली बसवत जा बावळाट. हा चिडलाय. नाही मज्जा करतोय. मूर्खासारखं काहीतरी चाललेलं आहे. सर शांत व्हा सर. तुम्ही बसा बसा. मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते सर. विचारा. सर कसं आहे ना, मी आत्ताच ना वेट लॉसला सुरुवात केली आहे. Good. पण मग प्रयत्ने वाळूचे कण रगडिता समजा तेल गळालं तर मग एवढ्या तेलाचं काय करायचं सर? पुन्हा वजन वाढेल ना माझं. लॉजिक क्वीन. काय झालं सर? डेंजर आहे यार तुम्ही. तुम्ही काय करा, एवढं तेल जर तुमच्याकडे साठलं ना, मोठ्या कढईत घ्या, अंगाला बेसन लावा, मी बाई भजी म्हणून उडी मारा. असं काय मी बावळे, प्रत्येक गोष्ट कशी पटते तुम्हाला?
जरा डोकं वापरा ना. काय यार, कोण माणसं आहे ती? जगातली शेवटची 6 बिंडोक माणसं माझ्या पुढ्यात बसवलेली आहेत. सर चुकलं सर तुमचं. 5च आहेत सर. 1 2 3 4 5. 6 तुम्ही. गब्बस गब्बस. काय करू मी या बाईचं? काय करू? सर सर आपलं लाईव्ह चालू आहे ना सर. आपला लाईव्ह चालू आहे, मग मी बोलतानाच बघतात का प्रेक्षक? बघता मी बोलताना प्रेक्षक बघतात. तुम्ही जे करताय ते बघत नसतील प्रेक्षक. त्यात सर सर गवतावरती कडकनाथ ठेवल्यासारखी दिसतेस. ते नसतील बघत प्रेक्षक. कानात 2 लाल अंडी लटकवली आहेत, ते नसतील बघत प्रेक्षक. गप्प बसा रे. नाही रे, मी नाही चिडणार. मी कशाला चिडू मारायला? चांगले प्रेक्षक बसले, मला आनंद होतो. बावळट, प्रयत्नांबद्दल काहीतरी सांगतोय. मला किमान प्रयत्न करू द्या माझा विषय पूर्ण करण्याचा. करा बोला सर. कारण बोलतो शांत राह. गोष्ट सांगायची मला तुला. अत्यंत महत्वाचं उदाहरण द्यायचंय. प्रयत्न कसे करावेत तर प्रयत्न कावळ्यासारखे करावेत. कावळ्याची गोष्ट ऐकली शाळेत. एक रांजण असतं, त्याच्यात पाणी फार थोडं असतं. एक कावळा येतो, तहानलेला असतो, त्याच्यात खडी टाकतो, टाकत राहतो. त्या पाण्याची पातळी जरा वर येते, मग रांजणात त्याला पाणी दिसतं, ते तो पितो. त्याचे प्रयत्न यशस्वी होतात आणि तो भुरकन उडून जातो पाणी पिऊन. हो की नाही? कशाला एवढं करायची? बाटली घ्यायची 10 रुपयाची त्याच्यापेक्षा. 10 रुपयाची कशी काय ना? त्याच्याकडे पैसे नको. अरे काहीतरी काम केलं तर पैसे येतील ना. हो, काम करे. तू काम देशील. तो जर तुझ्याकडे आला तर तू काम देशील. इकडे मला कोण काम देत नाही, त्याला कोण काम देणार आहे? आणि मग त्याने कबुतरासारख्या चिठ्ठ्या पोचवल्या असत्या तर. अरे पण चिवताई त्याची त्याला घरात घेत नाही, दुसरं कोण घरात घेणार आहे? बरं ठीक आहे, तो पैसे कमवील, पण तो ठेवणार कुठं? कावळा किती चड्डी घालतो. एडसनला सांगा की बल बिल फालतू गोष्टीचा शोध लावण्यापेक्षा कावळ्याची चड्डीचा शोध लावायचा ना. उठसूट हागला तर नसतं तिच्या डोक्या कोणाची ती. अरे बावळट आहात का रे तुम्ही? तुम्ही बावळट आहात का रे मूर्खांनो? कशावर डिस्कशन करताय तुम्ही? कावळ्याला पैसे कमावू, चड्डी घाल हे सांगाल का रे बावळटांनो? काय माणसं आणून ठेवली यार तुम्ही? काय माणसं आणून ठेवलेली आहे ती? कुणी काही बोलायचं नाही आता प्लीज. पाया पडतो मी तुमच्या. सगळे बिंडोक आहात. तो एकटा माणूस मला शहाणा दिसतोय. मघापासनं शांत बसलाय तो माणूस. सगळी चर्चा किती शांत चित्ताने ऐकतोय. त्याच्या मनात काही प्रश्न असतील तर तुमच्यामुळे विचारणार पण नाही तो. दादा तुम्ही प्रेशराईज होऊ नका. काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. वाळू रगडू रगडू वाळू. वाळू रगडू रगडू वाळू म्हणजे काय आहे मला सांगा. सर ती पद्धत आहे माझी. नका ना यार, तुम्हाला मी जेन्युइन समजतोय तर तसा प्रश्न विचारा ना प्लीज. सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा. हा विचारा विचारा. विचारा. सर एखादा नट विविध वीक घालून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करत असेल, पण कॉमेडी करताना त्याचं तेल गळत असेल तर त्यांनी काय करायचं? दलिंद्रांनो मला माहित नाही कुठे जातं शेवटी स्किट. काय सुचलं नाही की पर्सनल घुसता. अरे विनोद करून तेल नाही गळत आहे माझं. तुमच्या बरोबर रिहर्सल करून करून गळायला लागलंय. निघा इथनं, निघा. थांबायचं नाही माझ्या चर्चेला कोणी. निघा. होय चल चला. आउट आउट. कोणी दिसायचं नाही मला. आउट. निघा. संपली चर्चा. होय होय चला चला चला. आउट आउट. सगळ्यांनी निघायचं. कोणी दिसायचं नाही मला इकडे. एक्सक्यूज मी, आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडस प्रश्न पडलाय, बोलायचा आहे. बोला. आजचा आपला जो विषय आहे, पॅन्ट मध्ये वालूचे कण अडकिता काम हुलहुले. आजचा जो आपला विषय आहे, पॅन्ट मध्ये वालूचे कण अडकिता जाम हुलहुले. या तू